ती भूमिका मात्र त्या भूमिकेच्या माध्यमातून मात्र सगळ्याच त्यांच्या चाहत्यांच्या मनात ते कायमच राहतील। हिंदी सिनेमासृष्टीमध्ये सर्वाधिक हिट सिनेमे देण्याचा विक्रम जिसने पूरे वर्ल्ड के फिल्मों का रिकॉर्ड तोड़ा, वो फिल्म के जय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी घरीच अखेरचा श्वास घेतलाय। मध्यंतरी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढे घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याची माहिती समोर आलेली होती। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, कारण जुन्या पिढीतले हे ज्येष्ठ अभिनेते मात्र नवीन पिढीतल्या अनेक कलाकारांसोबत सुद्धा त्यांनी तितक्याच ताकदीनं पडद्यावर भूमिका साकारलेल्या होत्या। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरलेली आहे। एकाच वर्षात 7 हिट सिनेमे देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। 1978 मध्ये हिंदी सिनेसृष्टीतला हा विक्रम त्यांनी जो केला तो अजूनही कुणालाही मोडता आलेला नाहीये। तब्बल 74 हिट सिनेमांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। तर 240 तब्बल 300हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, ज्यातले 94 हिट सिनेमे आहेत। आणि शोलेतली वीरूची भूमिका आजही आपल्या सगळ्यांच्याच स्मरणात आहे। तर हिंदी सिनेसृष्टीतलं त्यांचं पदार्पण होतं आणि बॉलिवूडचा ही मॅन असं त्यांना म्हटलं जायचं। 300हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलेलं होतं। 1973 मध्येच त्यांनी 8 हिट सिनेमे दिले आणि जो विक्रम आजही सिनेसृष्टीत कोणीही मोडू शकलेलं नाहीये। 8 डिसेंबरचा त्यांचा जन्म 1935 मधला। या 8 डिसेंबरला त्यांना वयाची 90 वर्ष पूर्ण झाली असती। 300हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या। मग काही गंभीर भूमिका असतील, जितक्या ॲक्शन भूमिका त्यांनी साकारल्या, ही मॅन ही त्यांना जे म्हटलं गेलं, ही ओळख त्यांची जी निर्माण झाली, त्यासोबतच तितक्याच ताकदीनं त्यांनी गंभीर भूमिका सुद्धा साकारल्या आणि तितक्याच ताकदीनं त्यांनी विनोदी भूमिका सुद्धा साकारल्या। आखे, शिकार, आया सावन झुमके, जीवन मृत्यू, मेरा गाव मेरा देश, सीता और गीता, राजा जानी, जुगनू, प्रतिज्ञा, चरस, धर्मवीर, चाचा भतीजा, गुलामी, हुकूमत, आग ही आग यासारखे अनेक सिनेमेमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला। बॉलिवूडचे ही मॅन असं त्यांना ओळखलं जायचं। 6 दशकांची त्यांची प्रदीर्घ अशी ही कारकीर्द होती। हँडसम अभिनेते अशी त्यांची ओळख होती। धर्मेंद्र यांचं कुटुंब आता विलेपार्लेतील स्मशानभूमीत पोहोचलेलं आहे। धर्मेंद्र यांचं कुटुंब, त्यांची मुलं, त्यांच्या मुली हे स्मशानभूमीत पोहोचलेत। तर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन सुद्धा विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचलेत। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्या ठिकाणी बॉलिवूडमधले त्यांचे सहकारी आणि बॉलिवूडमधले सगळे अभिनेत्री जे आहेत ते एक करत दाखल होत आहेत। सध्या धर्मेंद्र यांचं कुटुंब विलेपार्ले स्मशानभूमीत पोहोचलंय। अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आमिर खानही या ठिकाणी विलेपार्ले स्मशानभूमीत दाखल झालेला आहे। 2012 मध्ये त्यांना देशाचा 3रा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषणनं सन्मानित करण्यात आलेलं होतं। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आहेत आपल्यासोबत। गिरीश, विलेपार्ले स्मशानभूमीत धर्मेंद्र यांचं कुटुंबीय पोहोचलंय आणि इतरही काही अभिनेत्री पोहोचल्याची माहिती आहे। नक्कीच आपण पाहतोय की आता विलेपार्ले इथलं जे स्मशान आहे, स्मशानभूमी, त्या बोललं धर्मेंद्र यांचं जे